आज आपल्यासोबत परीट समाजाचे राष्ट्रीय नेते अनिलजी शिंदे उपस्थित आहेत. अनिल भाऊ, आज आपल्याला धोबी समाजाच्या म्हणजेच परीट समाजाच्या आरक्षणाविषयी काही प्रश्न विचारणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला परीट समाजाला आज आरक्षणाची आवश्यकता आहे असं का वाटते? नमस्कार, मी अनिल शिंदे, नॅशनल धोबी महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संत गाडगेबाबा जयंती उत्सव समिती प्रदेश अध्यक्ष. आज आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या लढाईमध्ये सामील आहोत. या राज्यामध्ये धोबी समाजाला आरक्षण मागत नाही आहे. ज्या पद्धतीने या राज्यामध्ये धनगर समाज आरक्षण मागत असेल, मुस्लिम समाज आरक्षण मागत असेल किंवा मराठा समाज आरक्षण मागत असेल, धोबी समाजाचं आरक्षण त्या पद्धतीचं नाही आहे. 2001मध्ये या राज्य सरकारनं राज्यपालाच्या आदेशानं धोबी समाजाच्या आरक्षणाबद्दल डॉक्टर भांडे समिती गठीत केली होती. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भांडे साहेब होते. त्यांनी 2 वर्ष अभ्यास करून 2002मध्ये समितीचा अहवाल जो दिला, त्या अहवालामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की राज्यातला धोबी हा आरक्षण मागत नाही. हा 1960पर्यंत आरक्षणामध्ये होता. ज्या संविधानिक अधिकारानं हा पूर्ण देशामध्ये 18 राज्यात शेड्यूल कास्टमध्ये आहे, 13 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश अशा 18 राज्यामध्ये ज्या संविधानिक अधिकारानं तो आरक्षणामध्ये आहे, त्याच अधिकारानं 1960पर्यंत महाराष्ट्र जोपर्यंत वेगळा झाला नाही तोपर्यंत या राज्यात सुद्धा बुलढाणा आणि भंडारा या 2 जिल्ह्यांमध्ये तो शेड्यूल कास्टमध्ये होता. मग जर या 2 जिल्ह्यांमध्ये शेड्यूल कास्टमध्ये होता तर त्याला काढण्याची जी प्रक्रिया आहे ती आर्टिकल 341 प्रमाणे व्हायला पाहिजे. 1960 नंतर आमचा जो संविधानिक अधिकार आरक्षणाचा यांनी काढला आहे, तिथे आर्टिकल 341चा भंग झालेला आहे. कारण आर्टिकल 341 प्रमाणे शेड्यूल कास्टमध्ये टाकणे किंवा काढणे हा अधिकार कुठल्याही राज्याला नाही. या देशातल्या संविधानाप्रमाणे तो अधिकार केवळ संसदचा आहे. आणि आर्टिकल 341 प्रमाणे राज्यातील कॅबिनेटने तो प्रस्ताव पास करावा आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवून केंद्र सरकारने दोन्ही सभागृहामध्ये तो बहुमताने पास करावा. त्यानंतर तो राष्ट्रपतीच्या सहीला जातो. ही प्रक्रिया आर्टिकल 341 प्रमाणे पूर्णपणे व्हायला पाहिजे. तरच एखाद्या समाजाला, कुठल्याही समाजाला शेड्यूल कास्टमध्ये टाकता येते किंवा काढता येते. आमच्या आरक्षणात टाका ही मागणी नाही आहे. आमची मागणी ही आहे की आम्ही 1960पर्यंत महाराष्ट्रातल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये होतो, तर आम्हाला काढल्याची संसदची अमेंडमेंट कुठे आहे? आणि विदाऊट अमेंडमेंट तुम्हाला काढता येत नाही आर्टिकल 341 प्रमाणे. आणि ही अमेंडमेंट गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला केंद्र सरकारने देत नाही, राज्य सरकारने देत नाही, कारण त्यांच्याकडे अमेंडमेंटच नाही आहे. आणि म्हणूनच भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की यांच्यावर हा अन्याय झालेला आहे. आर्टिकल 341चा भंग करून यांना काढण्यात आलेला आहे. यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं, ही सुद्धा शिफारस भांडे समितीने केली. बरं, भारतातल्या सध्या किती राज्यांमध्ये आजही परीट समाज अनुसूचित जातींमध्ये आहे? आणि जर त्या राज्यांमध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये का नाही? म्हणजे ही विषमता कशी काय आहे? आजही या देशामध्ये टोटल 18 राज्यामध्ये धोबी समाज हा शेड्यूल कास्टमध्ये आहे. आणि 13 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेशामध्ये अशा टोटल 18 राज्यामध्ये हा शेड्यूल कास्टमध्ये आहे. आणि तो संविधानिक अधिकारानं आहे. या देशामध्ये शेड्यूल कास्टमध्ये टाकताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 पुस्तकं लिहून ठेवलेले आहेत. अस्पृश्य कोण व कसे आणि पूर्व दलित चळवळ. या दोन्ही पुस्तकामध्ये ज्या जातींना शेड्यूल कास्टमध्ये बाबासाहेबांनी टाकलेलं आहे, बाबासाहेब स्वतः असं त्यामध्ये लिहितात आहेत की मी भारतभर भ्रमण केले असता ह्या जातींना अस्पृश्यतेची वागणूक मिळाल्याचं मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून यांना शेड्यूल कास्टमध्ये टाकण्यात येत आहे. एवढे स्पष्ट हे दोन्ही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि 1946चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक माझ्याकडे आहे, दि अनटचेबल, त्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि CPI आणि बेरारचं राज्य असताना हे व्यवस्थित शेड्यूल कास्टमध्ये होते. परंतु 1960ला महाराष्ट्र वेगळा झाल्यावर यांनी काय, म्हणजे कोण्या अधिकाऱ्यानं ती बदमाशी केली किंवा कोण्या अधिकाऱ्याची ती चूक आहे हे आम्हाला आतापर्यंत सांगता आलेलं नाही. परंतु काढून 341चा भंग झाला. बरं, आजपर्यंत आपण या सरकारमध्ये किंवा यापूर्वीच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांशी चर्चा केली, आंदोलनं केले, वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एवढं सगळं केल्यानंतरही आपल्याला सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही किंवा सगळेजण केवळ कागदी घोडे नाचवून राहिले असं आपल्याला वाटते का? निश्चितच आम्ही जो काही प्रयत्न आतापर्यंत केला हे पण मी तुम्हाला म्हणजे दाखवू इच्छितो की दिनांक 20/4/2012ला आमचा लक्षवेधी क्रमांक आहे
25/295 हा तत्कालीन आमदार गोपीकिशनजी बाजुरिया, माननीय बाजुरियाजींनी पहिल्यांदा हा प्रश्न हाऊसमध्ये लावला होता, विधान परिषदमध्ये. आणि त्यावर सरकार उत्तर देते की बा आम्हाला भांडे कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आम्ही देतो. आणि 2002ला ज्यांना अहवाल प्राप्त झालेला आहे तरी न्याय मिळत नाही. त्यानंतर आम्ही राज्यपालाची मिटिंग घेतली 3 फेब्रुवारी 2015ला. हे राज्यपालांचं पत्र आहे. राज्यपालांच्या सोबत मिटिंग घेऊन राज्यपालांनी सरकारला पत्र दिलं, त्यावरही आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यानंतर आम्ही सामाजिक न्यायमंत्री दिनांक 12 ऑगस्ट 2015ला सामाजिक न्यायमंत्र्यासोबत आम्ही मिटिंग झाली. हे सामाजिक न्याय मंत्रालयाचं पत्र आहे मिटिंगचं. ही मिटिंगसुद्धा झाली आणि या मिटिंगचे मिनिट्स आमच्याकडे आहेत. आणि मिनिट्समध्ये झालेल्या या मिटिंगवर माननीय मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ आमच्याकडे आहे. 2005मध्ये हे विरोधी पक्षामध्ये असताना हे स्वतः धोबी समाजाच्या मोर्चाला नागपूरला सामोरे येऊन जे काय ते बोलले आहेत ते अगदी कायद्याच्या भाषेत बोलले. आणि आमच्यावर झालेला अन्याय आमच्यापेक्षा जास्त त्यांनी सांगितलेला आहे. त्यांना त्याचा पूर्णपणे अभ्यास आहे. परंतु आम्ही अनेक वेळा भेटून आता त्यानंतर हे 3 वेळा मुख्यमंत्री झाले, परंतु यांनी आम्हाला न्याय दिलेला नाही. जर आमच्यावर झालेला अन्याय हा जर सिद्ध झालेला आहे तर यांना न्याय द्यायला असा कितीसा वेळ लागतो. आरक्षण मागून राहिले ते वेगळ्या पद्धतीने मागत असेल तो भाग वेगळा आहे, परंतु ज्या समाजावर अन्याय झाला आणि तो संख्येनं अत्यल्प आहे म्हणून त्याची ताकद तुम्हाला दिसत नाही. शासनाला डोके मोजण्याची सवय झालेली आहे. परंतु या राज्यातल्या धोबी समाजाचा हा प्रश्न आहे की हा देश खरंच संविधानावर चालतो की हुकुमशाहीवर चालतो. जर आमची संख्या कमी असेल तर या देशातल्या त्या जातीला, छोट्या जातीला त्याचा संविधानिक न्याय मिळणार नाही का? आणि मग आमचं हिसकावलेलं आरक्षण जर भांडे कमिटीनं सिद्ध केलं, आज जवळजवळ 2019मध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल दिल्लीला पाठवलेला आहे. 19 सप्टेंबरला 2019ला हा अहवाल दिल्लीला पाठवलेला आहे. तेव्हापासून आम्ही मुख्यमंत्र्याला 2 वेळा भेटलो की भांडे समितीच्या 3ऱ्या शिफारशीमध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की राज्य सरकारने जर अहवाल स्वीकारला तर अहवाल केंद्रावरून त्यांना न्याय मिळेपर्यंत राज्य सरकारने तात्काळ तत्सम सवलती संख्येच्या प्रमाणात राज्यभर लागू केल्या पाहिजेत. आणि ते 3री शिफारस मुख्यमंत्र्यांना या गेल्या 7 वर्षात आम्ही अनेक वेळा भेटलो, पण ते आम्हाला लागू करत नाही. आम्हाला 3ऱ्या शिफारशीनुसार यांनी तात्काळ राज्यात तत्सम सवलती लागू कराव्यात, कारण यांनी अहवाल स्वीकारलेला आहे राज्य सरकारने. बरं, आतापर्यंत एवढ्या वर्षात आंदोलनं झाले, चर्चा झाली, वेगवेगळ्या मार्गांनी तुम्ही आरक्षणाचे जेवढे काही प्रयत्न शक्य होते तेवढे केले, परंतु तरीसुद्धा म्हणजे काही म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. मग आता याच्या पुढे आपली काय दिशा राहणार आहे? आम्ही आता गेल्या 1.5 वर्ष पहिले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री कॅबिनेट डॉक्टर वीरेंद्र कुमार खाटीक यांच्यासोबत सुद्धा अहवाल गेल्यावर मिटिंग केली आणि त्या मिटिंगचे मिनिटसुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी ते माननीय नरेंद्र मोदी, माननीय JP नड्डा, माननीय अमित शाह यांनासुद्धा ट्विटरवर ट्विट करून त्यांना टॅग केलेलं आहे. म्हणजे ही सगळी माहिती आमची त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्यांच्या हे सुद्धा लक्षात आलेलं आहे की हे नवीनाने आरक्षण मागत नाहीत. यांचं चुकीनं काढलेलं जे आरक्षण आहे ती दुरुस्ती करून यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे. परंतु आम्हाला आतापर्यंत ती न्याय देण्याची भूमिकाच घेत नाही. कारण या देशामध्ये संख्या जर जास्त असेल, ज्या समाजाची संख्या जास्त असेल त्याच्यासाठी मग रात्री 12 वाजतासुद्धा मंत्रालय उघडलं जाते. त्यासाठी रात्री 2 वाजतासुद्धा मंत्रालय उघडून निर्णय घेतला जाते. रात्री 1 वाजता विधानसभा बोलवल्या जाते, लोकसभा बोलवल्या जाते. परंतु संख्येनं छोट्या असणाऱ्या समाजाला त्याच्यावर अन्याय जरी होत असेल तरी त्यांना हे सरकार न्याय देण्याच्या भूमिकेत मला दिसत. मग असं जर झालं तर आता विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर दिल्लीमध्ये जसं मोठं आंदोलन झालं आणि सरकारला खडबडून जाग आली, तर त्याप्रमाणे परीट समाजही काही पेटून उठण्याची शक्यता आहे का? मग निश्चित डिसेंबर महिन्यामध्ये जंतर मंतरवर आम्ही आंदोलनाची तयारी करतो आहे. आणि एक फार मोठं देशातल्या या देशामध्ये 18 राज्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये असणारा समाज आणि 12 राज्यामध्ये नसणारा समाज हा बहुसंख्येनं जंतर मंतरवर डिसेंबरमध्ये येणार आहे. आणि एक फार मोठं आंदोलन आम्ही या शासनासोबत करणार आहे. कारण एका देशामध्ये राहणारी एक जात जिला अस्पृश्यतेची वागणूक पूर्ण देशभर आहे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर लिहून ठेवलेलं आहे तर त्या एका जातीला एका प्रवर्गामध्ये पूर्ण देशामध्ये यांनी ठेवायला पाहिजे होतं. 12 राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात ठेवून या समाजावर फार मोठा अन्याय या शासनाने केलेला आहे. मग ते केंद्र सरकार असो की ते राज्य सरकार असो. ते जयंत पाटलाच्या हाताने होणार. आणि म्हणून करता माझी विनंती आहे की आपल्याला काय म्हणायचं आहे आर पाटलांना आणि मुख्यमंत्र्यांना ते आपण म्हणू, परंतु
परंतु तेवढ्याच विश्वासानं आपण जयंत पाटील जे सांगतात ते इमानदारीनं आपण ऐकलं पाहिजे. माझ्यावर विश्वास असेल तर ते बोलतील तेवढी भूमिका संपूर्णपणे शांतपणानं आपण ऐकावी, एवढी मात्र मी तुम्हाला विनंती करतो. आणि तत्पूर्वी आमदार देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले, त्यांनी सभागृहात भूमिका मांडलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आमदार हे आपल्यापुढे 2 मिनिटं निवेदन करतील आणि त्याच्यानंतर जयंत पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. शांत बसा. माननीय जयंतरावजी, या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मंडळी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज या ठिकाणी आपल्या मागण्यांचा हा जो मोर्चा आपण आणलेला आहे, मागच्याच अधिवेशनामध्ये या 35 घरांमध्ये आजही अछूत असल्याचा त्या लोकांनी सांगितलं. छुआछूत आमच्या इथे मानली जाते, अस्पृश्यता मानली जाते असं 35 घरांनी सांगितलं. हे त्यांच्या अहवालात. एकीकडे अहवालात ते सांगतात की 35 घरांनी अस्पृश्यता आमच्यासोबत पाहिली जाते असं सांगितलं, आणि दुसरीकडे अहवाल देताना मात्र सांगतात की इथे कुठेही अस्पृश्यता नाही. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या निकषांवर, ज्या 6-7 निकषांवर आंबेडकर संशोधन समितीने अहवाल दिलाय, त्या अहवालाचे निष्कर्ष आणि अहवालातली माहिती या दोनमध्ये कुठलाही संबंध नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी मी नमूद केलं, आणि त्याच्यावर चंद्रकांत हांडोरे कुठलेही उत्तर देऊ शकले नाही. बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मला एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की ते निरुत्तर झाल्यानंतर आमचे नेते माननीय गोपीनाथराव मुंडे देखील त्या ठिकाणी होते, आणि त्यांनी सांगितलं की हांडोरे साहेब, एकतर तुम्ही याचं उत्तर द्या, आणि तुम्ही उत्तर देऊ शकत नसाल तर तुम्ही ही वस्तुस्थिती मान्य करा आणि हा आंबेडकर संशोधन समितीचा अहवाल हा अमान्य करा. कारण टाटा इन्स्टिट्यूटनी जी सरकारची नाही, जी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, कोणीही त्यांना सांगितलं नव्हतं तरी देखील टाटा इन्स्टिट्यूटने जो अहवाल दिला आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनी रिकमेंडेशन दिलं आहे की धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातीत केला पाहिजे. मग त्याच्यावर समिती, भांडे समिती म्हणते, टाटा इन्स्टिट्यूट म्हणते, मग तुम्ही त्याच्यावर सरकारी समिती का बरं बनवता? सरकारी समिती याकरताच बनवली की तुम्हाला अशा प्रकारचं आरक्षण द्यायचं नाही. ही सरकारी समिती मूर्ख बनवण्याचं धोरण आहे, आणि म्हणून तुम्ही कुठल्या निर्णयाच्या शेवटी या ठिकाणी निर्णय मंत्रिमंडळ घेतं. जयंतराव या ठिकाणी त्यांना माहिती आहे की निर्णय मंत्रिमंडळ घेतं. मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विपरीत जाऊन या ठिकाणी आंबेडकर संशोधन समितीचा खोटा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवला. जयंतराव, आपण अतिशय सुज्ञ आहात, आपण जाणता अशा प्रकारचा अहवाल गेल्यानंतर केंद्र सरकार कधीही या समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करू शकत नाही, आणि म्हणून चुकीचा अहवाल या ठिकाणून गेलाय. आपण त्या जी अर्धा तास चर्चा झाली त्यात चंद्रकांत हांडोरेंनी सांगितलं की आपण सांगता ती वस्तुस्थिती असेल तर मी लगेच बैठक घेतो आणि त्या बैठकीत आपण हा निर्णय करू, आणि या ठिकाणी केवळ भांडे समितीचा अहवाल पाठवू, हे रेकॉर्डवर आहे. पण दुर्दैव असं आहे की आता पूर्ण अधिवेशन निघून जाऊन दुसरं अधिवेशन झालं, अजूनपर्यंत सभागृहात दिलेल्या आश्वासनाची देखील पूर्तता झालेली नाही. माझी आपल्याला विनंती आहे की किती दिवस आपण लोकांना मूर्ख बनवणार आहात, हा देखील कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. जर आपण हे करणार नसू तर आपण नाही म्हणून सांगितलं पाहिजे, मग आमचे दरवाजे खुले आहेत, काय आंदोलन करायचे ते आम्ही करू. पण इकडे आम्हाला सांगायचं आम्ही करतो आणि दुसरीकडे चुकीचा अहवाल त्याच्यासोबत लावून पाठवायचा, हे अतिशय चुकीचं आहे. या संदर्भातला अशा प्रकारची दिशाभूल करून आपण लोकांची दिशाभूल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून माझी विनंती आहे, आज मला आनंद वाटतो की जयंतराव सारखे मंत्री या ठिकाणी आले, आणि मला या ठिकाणी सांगताना कुठल्याही पक्षाचे असले तरी यामध्ये माझं दुमत आहे की या मंत्रिमंडळातले एक अत्यंत हुशार आणि अत्यंत निर्णय क्षमता असणारे मंत्री जयंतराव, आणि म्हणून जयंतराव सारखे मंत्री आल्यानंतर माझी विनंती आहे, जयंतराव तुम्ही निर्णय घेऊ शकत असाल तर निर्णय घ्या, नसाल घेऊ शकत तर जयंतराव जे निर्णय करतात त्यांना हे सांगा की या लोकांची जास्त दिवस दिशाभूल करता येणार नाही. समाज जर पेटून उठला तर मात्र काय परिस्थिती होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून आपण दिशाभूल करणं बंद करा आणि निश्चितपणे हा निर्णय करून एक नवीन पत्र केंद्र शासनाला पाठवा, ज्या पत्रामध्ये केवळ भांडे समितीचा अहवाल राहील, अन्य दुसरं काही राहणार नाही, आणि त्याच अहवालाच्या आधारावर सुस्पष्ट रिकमेंडेशन पाठवा की भांडे समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुसार धोबी समाजाला, परीट समाजाला महाराष्ट्रामध्ये
अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे इतकं स्पष्टपत्र आपण लिहावं या प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि आपण ते कराल अशी अपेक्षा बाळगून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.